गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे भाग 15. तिला उठवायच्या भानगडीत मी पडलो नाही. मी उठायला गेलो तर मॅडमचं डोकं हातावर होतं हे नंतर लक्षात आलं. जागी असताना लांब लांब पळते, झोपल्यावर बरोबर आली जवळ. मी थोडा वेळ पडून राहिलो, पण जास्त वेळ मला झोपता येईना. शेवटी दुसऱ्या हाताने तिचं डोकं उचलून खाली ठेवलं. तिला जाग नव्हती, इतकी गाढ झोपली होती. मी उठलो आणि फ्रेश व्हायला निघून गेलो. डोक्यात विचार चालूच होते, कसं होणार माझं आणि वेदीचं. मी स्वतःशीच बोलत होतो. तितक्यात बाबा आले. काय मग चिरंजीव, काय चाललंय? बाबा जरा मिश्किल भाव चेहऱ्यावर आणत म्हणाले. मी मात्र कोणतेही भाव चेहऱ्यावर न आणता त्यांच्याकडे बघितलं. काय चालणार? मी त्यांच्याकडे बघत प्रश्न विचारला. माझ्याकडे बघत ते म्हणाले, काय रे, इतका उदास का? काही प्रॉब्लेम आहे का? बाबा काळजीने विचारत होते. काही नाही, मी म्हणालो आणि तिथून काढता पाय घेतला. नाहीतर बाबा मला बोलतं केल्याशिवाय राहिले नसते. मी किचनमधून चहा घेतला आणि बाहेर आलो तर आई माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती. शेवटी तिने विचारलंच, काय रे, वेदी कुठे आहे? आईच्या प्रश्नावर मला काय उत्तर द्यावं कळत नव्हतं. झोपली सांगावं तर आई म्हणेल, नवरा उठला आणि बायको अजून झोपून आहे रूममध्ये, असं सांगितलं. आई निघून गेली तसा मी चहा घेऊनच रूममध्ये आलो. वेदी, वेदी उठ, वाजले बघ किती. सगळे उठलेत. तशी ती पटकन उठली. घाबरत बेडवरून खाली पाय टाकला. तोच तिचा साडीत पाय अडकून तोल गेला. माझ्या हातात चहा असल्यामुळे फिल्मी स्टाईलने तिला पकडताही आलं नाही आणि ती खाली पडली. चहा टेबलावर ठेवून मी लगेच तिच्याकडे गेलो तिला उठवायला. हाताला पकडून सावकाश उठवलं. सावकाश कर, घाबरू नकोस, आई विचारत होती म्हणून उठवलं. मी तिला थोडा धीर देत म्हणालो, लवकर तुम्ही उठलात तेव्हाच उठवायचं ना. आता मला काय म्हणतील? नवरा उठला आणि मी अजून झोपून राहिली. ती थोडं नाक फुगवत म्हणाली आणि ते नाक ओढायचा माझा मोह आवरला नाही. तिचं फुगलेलं नाक ओढत मी म्हणालो, मी असं काहीही सांगितलेलं नाही. मी आईला सांगितलं तू रूममध्ये आहेस. तसा तिचा चेहरा थोडा खुलला. मला झटक्यात बाजूला करत ती निघून गेलीसुद्धा. मी मात्र विचार करत तिथेच हरवलो होतो. रूममध्ये कालचा फुलांचा सुगंध दरवळत होता. मनात कुठेतरी चलबिचल चालू होती. विचार पुन्हा सरसावले होते. काय करणार या वेदीचं? चहा पिऊन मी कप ठेवायला किचनमध्ये गेलो तर आई होती. तिने परत विचारलं, वेदी कुठे आहे? ती रूममधून आली आहे बाहेर, बाथरूममध्ये असेल, मी म्हणालो आणि कल्टी मारली. आपल्या भावना इतक्या सहजपणे बदलतात याचा अनुभव मला येत होता. आईबद्दल वाटणारं आदरयुक्त प्रेम तर वेदीबद्दल वाटणारं वेगळं प्रेम. प्रेमच होतं, पण दोन्ही भावना वेगवेगळ्या होत्या. वेदीचा विचार आला की मनात गुदगुल्या होत आणि आईचा विचार आला की मनात थोडी भीती येई, आदरयुक्त. मी दिसलो की वेदी निघून जाताना दिसत होती. कोणी ना कोणी सोबत असायचंच तिच्या. मला तिला बघून तिच्या अशा वागण्याचा राग येत होता. अजिबात मला भाव देत नव्हती. असाच दिवस निघून गेला. रात्र झाली. मनात विचार केला, आता कुठे पळणार. जेवण झालं. आज मीच टी व्ही बंद केला. सगळी कामावरून शेवटी रूममध्ये यावंच लागलं. मी वाट बघत होतो. ती रूममध्ये आली. दरवाजा उघडाच ठेवला आणि येऊन बेडवर आडवी झाली. अरे, हे काय? दरवाजा लावायचा कोणी? इथे मी का हिचा नोकर आहे काय? मी मनातच म्हणालो आणि दरवाजा लावला. थोडा रागच होता. जोरात बेडवर उडी मारून झोपलो तसा आवाज झाला. वेदी दचकली आणि मागे वळून पाहिलं. येताना दरवाजा लावून यायचा, एवढं पण लक्षात नाही का? मी रागात बोललो तशी वेदी पुन्हा माझ्याकडे पाठ करून झोपी गेली. ती पुन्हा 7वीत असताना केलं तसं इग्नोर करत होती. मला काय समजत होती? मी वेडा होतो का एकटाच बोलायला?
आतल्या आत माझी घुसमट चालू होती. मागून हळूच हात खांद्यावर ठेवला तिच्या. ती थोडी दचकली. कदाचित अंदाज नव्हता तिला. बोलायचं नाही का? दिवसभर मला इग्नोर करतेस, आता इग्नोर केलंस. मी दुश्मन असल्यासारखं वागतेस. मी प्रेम करतोय तुझ्यावर. थांबव हे सगळं. मला त्रास होतोय याचा. मी तिला माझ्याकडे ओढत बोललो. थोडा भावूक झालो होतो, कारण खरंच आतून दुखावलो होतो मी वेदीच्या वागण्याने. तिच्याशी कसं बोलावं हेच कळत नव्हतं. कालपर्यंत हातात हात घालून चालत होतो. खूप मस्करी करत होतो. छेड काढत होतो. अचानक लग्न झाल्यावर वेदीच्या मनातली भिंत बाजूला झाली असं वाटत असतानाच ती माझ्याशी असं वागत होती. कोणती भीती होती तिच्या मनात मला कळत नव्हतं. दूर करायची तर कशी दूर करायची भीती हे मला माहीत नव्हतं. मला टाळावं लागतं तिला ह्या विचाराने मी त्रस्त होतो. वेदी, मी धीम्या आवाजात बोलत होतो. वेदीने हुंकार दिला. माझ्या हातून सुटायचा प्रयत्न केला नव्हता. तुला काय वाटते ते मला सांग. तुला किती वेळ हवा तेवढा घे, पण मला टाळू नकोस. माझ्याशी पूर्वीसारखं बोल, मस्करी कर. मी केली तर रागव माझ्यावर आधीसारखं, पण अशी दूर आणि गप्प अंतर ठेवून नको राहू. मला त्रास होतो. खूप खूप आतून दुखावतो मी तिला अजून माझ्याजवळ घेत मागून मिठी मारली घट्ट. मी बोलून झालो होतो. आता तिच्या बोलण्याची वाट बघत होतो. मी पूर्ण गुंतलो होतो तिच्यात. आता मागे फिरणं कठीण होतं. बहुतेक ती अजून कचरत होती. मी कल्पनेच्या नावेत बसून खूप पुढे प्रवास करत होतो आणि ती अजून किनाऱ्यावरच उदास उभी होती. मला हे अंतर नको होतं. तिच्यासाठी मी किनाऱ्यावर आयुष्यभर थांबायला तयार होतो. वेदांग, तिने मला विचाराच्या तंद्रीतून बाहेर काढलं होतं आवाज देऊन. तिचा आवाज संगीताच्या सुरासारखा गोड लयबद्ध वाटत होता. आता माझी वेळ होती ऐकून घ्यायची. मला वेळ हवा आहे काय माहीत, पण मी अजूनही घाबरते आहे तुमच्या जवळ यायला. ती हळू आवाजात बोलत होती, पण माझं हृदय अजूनच धडधडत होतं. अजून किती वेळ हवा होता तिला? किती वेळ हवा आहे तुला? तू सांग. मी तुझ्यासाठी कितीही थांबायला तयार आहे. फक्त एक लक्षात ठेव, माझ्यापासून कधी अंतर ठेवू नकोस. आपलं प्रेम खूप निर्मळ आहे, शरीराच्या वासनेपलीकडे आहे, पण मी तुझा वेडा आहे. मी तुझ्यात पूर्णपणे गुंतलो आहे. जिवंत असेपर्यंत तुझ्यासोबत राहायचं आहे, तुझा बनून. मी तिला बोललो तसं ती मला थांबवत म्हणाली, मला महिनाभर वेळ हवा आहे. तिच्या बोलण्याने मी माझ्या दुनियेतून बाहेर आलो, जिथे फक्त वेदी आणि मी आनंदी होतो. ती माझ्या मिठीत खुश होती आणि भीतीचा लवलेशही नव्हता. बरं ठीक आहे, पण पूर्वीसारखी मी मस्करी करणार, मी म्हणालो. तसं ती माझ्याकडे बघून हसली. हुश, हसली बाबा एकदाची वेदी. अजून एक, आपल्या नात्यात आता तो पुढाकार घ्यायचा, असं म्हणत मी तिचं नाक ओढलं. तिने मान हलवली तसं मी पुन्हा जवळ जात गालावर ओठ टेकवले. तिचा स्पर्श माझ्या अंगात एक वेगळीच झंकार निर्माण करत होता. तिच्या शरीराचा सुगंध मला तिच्याकडे ओढत होता. मला माहीत होतं की थांबायला हवं, पण मन मानत नव्हतं. तिची मिठी मी अजूनच घट्ट केली. माझ्या श्वासांवर माझंच नियंत्रण नव्हतं. कधी मी तिच्या सहवासात स्वतःला विसरलो कळलंही नाही. वेदांग, मला वेळ हवा आहे. वेदीच्या या वाक्याने मी वास्तवात आलो. कधी वाहावलो तिच्या लयीत कळलं नव्हतं. मी बाजूला झालो. बाथरूममध्ये जाऊन चेहऱ्यावर पाणी मारलं, स्वतःला शांत केलं. पुन्हा बाहेर आलो, उशी घेतली आणि सोप्यावर झोकून दिलं अंग. आजपासून महिनाभर स्वतःला तिच्यापासून लांब ठेवायचं होतं. कसरत तर होती. विचार करता करता कधीतरी झोप लागली. सकाळी जाग आली तेव्हा अंग पूर्ण दुखत होतं. झोपताना काही वाटलं नाही, पण सोप्यावर अवघडून झोपल्यामुळे अंग दुखत होतं. कामावरून 15 दिवस सुट्टी घेतली होती, त्यामुळे
8 दिवस सगळे विधी करण्यात निघून गेले होते. आता 5-6 दिवसात आम्हाला एस टी पकडून मुंबईला रवाना व्हायला हवं होतं. म्हणजे कामावर जायच्या आधी विश्रांती घेता येणार होती. मनात मात्र कधी वेदी पुढाकार घेईल की नाही, की आयुष्यभर किनाऱ्यावरच राहावं लागणार. चुकीची अट तर घातली नाही ना तिला, हाच विचार येत होता. हा भाग इथेच संपला. भेटूया पुढच्या भागात. तुम्ही कमेंट करत राहा, सांगत राहा कशी वाटते कथा. धन्यवाद.